जराशी थंडी जरी पडली तरी लगेच सगळे शेतकरी म्हणतात आता आपले कांदे सुधारतील. पण नेमकी या थंडीमुळे कांद्यांवरती काय परिणाम होतो चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे ना आपल्या कांद्याची टिकवण क्षमता वाढते. ती कशी? तर आपल्या कांद्याच्या थंडीमध्ये रिस्पिरेशन रेट म्हणजे श्वसन क्रिया कमी होती. याच्यामुळे काय होतं आपल्या कांद्यात आहे ना म्हणजे जेवढे पण अन्नद्रव्य राहते ते उडून न जातं ते सगळे आपल्या कांद्यात साठवले जाते. आणि जेवढे जास्त अन्नद्रव्य साठवले जाते तेवढं कमी पाणी होतं. आणि तुम्हाला माहिती आहे जेवढं कमी पाणी कांद्यात राहील तेवढा कांदा आपला जास्त वेळ टिकतो. तर दुसरं कारण म्हणजे ना मुळातच आपल्या कांदा पिकासाठी जेवढं कमी तापमान राहील ना तेवढं त्याच्यासाठी चांगलं राहतं. म्हणजे जर्मिनेशनसाठी म्हणजे उगवण्यासाठी ना जवळजवळ 18 ते 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहिजे. दुसरं म्हणजे शाकीय वाढ म्हणजे आपल्या जेवढी पण पातीची ग्रोथ आहे ना त्याच्यासाठी 20 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. आणि मेन म्हणजे आपला कंद निर्मिती म्हणजे जेवढा कांदा फुगवण्याच्या स्टेजला आहे ना जवळजवळ 12 ते 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहिजे. तर तिसरं कारण म्हणजे जर तापमान 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झालंच तर आपले कांदे पिवळे पडतात. आपल्या कांद्याचा जो कंद राहतो त्याची वाढ थांबून जाते. आणि तिसरं म्हणजे आपल्या कांद्यात जास्तीत जास्त पाणी साठल्यामुळे कांदा सडका बनतो. तर चौथं कारण म्हणजे ना थंड वातावरणामध्ये ना आपल्या कांद्यांवरती जेवढे पण कीड राहते किंवा जेवढे पण बुरशीजन्य रोग राहते त्यांचा प्रादुर्भाव कमीत कमी होतो. ज्याच्यामुळे आपले कांदे निरोगी तयार होते. तर पाचवं कारण म्हणजे ना थंड हवामानात तयार झालेला जो कांद्याचा कंद राहतो ना तो घट्ट आणि कोरडा तयार होतो. म्हणजे त्यात कमीत कमी पाणी राहतं. त्याच्यामुळे काय होतं आपल्या कांदा जास्त वेळ टिकतो म्हणजे कांद्याची साठवण क्षमता वाढते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. हे तुम्हाला आधी पण माहित होतं की नाही हे पण कमेंट करायचंय. धन्यवाद.